नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मार्च महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2024-25 कोणत्या संघाने जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विदर्भ. रणजी ट्रॉफी किंवा रणजी करंडक ही भारतात खेळली जाणारी एक आंतरदेशीय क्रिकेट स्पर्धा आहे. हिचं आयोजन BCCI म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या संस्थेकडून केलं जातं. या स्पर्धेची सुरुवात झालेली 1934 या वर्षामध्ये आणि 2024-25 या वर्षामध्ये रणजी ट्रॉफीचे आतापर्यंत 90वं संस्करण होतं आणि ही नुकतीच संपन्न झालेली आहे. यावर्षी ही स्पर्धा विदर्भ या संघाने अंतिम सामन्यामध्ये केरळला नमवून जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. विदर्भ या संघाने आतापर्यंत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे. यापूर्वी 2017-18 आणि 2018-19 मध्ये देखील विदर्भनेच रणजी ट्रॉफी जिंकली होती. विदर्भाचा कर्णधार आहे अक्षय वाडकर. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक किशोर मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 मार्च. 2 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक किशोर मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस किशोरवयीन मुलांना भेडसावणाऱ्या मानसिक आरोग्य आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-3 मार्च. वन्य प्राणी आणि वनस्पतींचं जतन आणि संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 3 मार्च हा दिवस युनायटेड नेशन्स या संघटनेकडून 2013 या वर्षापासून जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, फायनान्स, इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2-3 मार्च. हा दिवस किंवा जागतिक श्रवण दिन जो आहे हा दिवस श्रवण दोषांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कान आणि श्रवणविषयक काळजींना प्रोत्साहन देण्यासाठी व त्या संबंधित समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस इम्पॉवर युअरसेल्फ या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती कंपनी चंद्रावर अवकाशात उतरवणारी पहिली खाजगी कंपनी बनली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फायरफ्लाय एरोस्पेस. अमेरिकेतील नासाचे विविध प्रयोग साहित्य घेऊन फायरफ्लाय स्पेस किंवा एरोस्पेस ही कंपनी किंवा या कंपनीचं ब्ल्यू घोस्ट हे अवकाशात नुकतंच चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलेलं आहे किंवा उतरलेलं आहे. यामुळे चंद्रावर अवकाशात उतरणारी फायरफ्लाय ही पहिलीच खाजगी कंपनी बनलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. फायरफ्लाय एरोस्पेस ही एक अमेरिकन प्रायव्हेट एरोस्पेस फर्म आहे. हिची स्थापना झालेली आहे 2017 या वर्षामध्ये आणि मुख्यालय आहे टेक्सास, अमेरिका या ठिकाणी. नेक्स्ट, फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये किती भारतीय महिलांचा समावेश आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फोर्ब्स हे एक अमेरिकेमधलं बिझनेस मॅगझिन आहे आणि या फोर्ब्सने नुकतीच जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रकाशित केलेली आहे आणि यामध्ये किंवा टॉप 100 मध्ये जगामध्ये यामध्ये 3 भारतीय महिला समाविष्ट झालेल्या आहेत. 3 पैकी पहिल्या आहेत निर्मला सीतारामन, भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री. त्या यादीमध्ये 28व्या स्थानावर आहेत. दुसऱ्या आहेत रोशनी नदार मल्होत्रा, HCL टेक्निकच्या अध्यक्षा, या 81व्या क्रमांकावर आहेत आणि तिसऱ्या आहेत किरण मुजुमदार, बायोकॉनच्या संस्थापक व अध्यक्षा, या यादीमध्ये 82व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. जर जगाचं पाहिलं तर जगामध्ये पहिल्या क्रमांकावर युरोपियन युनियनचे अध्यक्ष आहेत उर्सुला वोन डियर लेयन. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, पंकज अडवाणी हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे बिलियर्ड्स आणि स्नूकर. हा आहे पंकज अडवाणी. हा भारताचा एक बिलियर्ड्स आणि व्यावसायिक स्नूकर खेळाडू आहे. याला 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2006 मध्ये खेलरत्न पुरस्कार, 2009 मध्ये पद्मश्री आणि 2018 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि यानं नुकतंच दोहा, कतार या ठिकाणी संपन्न झालेल्या आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्णपदक किंवा गोल्ड पदक जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1.
पुढचा प्रश्न, 300 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारा विराट कोहली कितवा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वा. विराट कोहली यांनी नुकतेच आपले 300 एकदिवसीय सामने पूर्ण केलेले आहेत आणि अशी कामगिरी करणार तो 7वा भारतीय व जगातील 22वा खेळाडू बनलेला आहे. भारतामध्ये 300 सामने खेळणारा पहिला खेळाडू होता सचिन तेंडुलकर. दुसऱ्या क्रमांकावर आहे MS धोनी. तिसऱ्या क्रमांकावर आहे राहुल द्रविड. चौथ्या क्रमांकावर आहे मोहम्मद अझरुद्दीन. 5व्या क्रमांकावर सौरभ गांगुली. 6व्या क्रमांकावर युवराज सिंग आणि आता 7व्या क्रमांकावर आहे हा विराट कोहली. आणि जगामध्ये सर्वाधिक सामने खेळण्यामध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 463 सामने खेळलेले आहेत आणि जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे महिला जयवर्धन याने 448 सामने खेळलेले आहेत एकदिवसीय सामने. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 7वा. नेक्स्ट, नुकतेच वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेले पद्माकर शिवलकर कोण होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माजी क्रिकेटपटू. हे बघा, हे होते पद्माकर शिवलकर. हे भारताचे माजी रणजीपटू होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते भारतातील सर्वोत्तम डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक होते आणि यांना 2017 वर्षामध्ये BCCI कडून CK नायडू जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, 2025च्या ऑस्कर पुरस्काराअंतर्गत कोणत्या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुरा. ऑस्कर पुरस्कार किंवा यालाच अकॅडमी अवॉर्ड किंवा अकॅडमी पुरस्कार असं म्हटलं जातं. अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीतर्फे दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात आणि चित्रपट क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार 1929 या वर्षापासून दिले जात आहेत आणि यावर्षी 2025 या वर्षामध्ये ऑस्कर पुरस्काराअंतर्गत सर्वोत्तम चित्रपट ठरलेला आहे अनुरा. अनुरा हा सेक्स वर्करच्या कथेवर आधारित एक चित्रपट आहे. सर्वोत्तम अभिनेत्री हा पुरस्कार जो आहे तो अनुरा या चित्रपटासाठीच मिकी मॅडिसन या अभिनेत्रीला मिळालेला आहे आणि सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार ब्लूट लिस्ट या चित्रपटासाठी ऑडियन ब्रॉडी या अभिनेत्याला देऊन सन्मानित केलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणाची नुकतीच बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मनन कुमार मिश्रा. बार काउन्सिल ऑफ इंडिया ही भारतातील कायदेशीर सराव आणि कायदेशीर शिक्षणाचं नियमन करणारी एक वैधानिक संस्था आहे. या बार काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 1961 या वर्षामध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि याच बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच मनन कुमार मिश्रा यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. सलग 7व्यांदा यांना अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलेलं आहे. मनन कुमार मिश्रा हे सध्या BJPचे राज्यसभा खासदार आहेत बिहारमधून. प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकताच स्वावलंबिनी हा महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. भारताच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या मंत्रालयाने नीती आयोगाच्या सहकार्याने नुकताच हा स्वावलंबिनी नावाचा एक महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम भारतातील महिला उद्योजकता बळकट करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे. तसंच या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण महिलांना स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्यासाठी आवश्यक कौशल्य व आत्मविश्वास प्रदान केला जात आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.